जय राम जय जय राम, श्री 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 राम जय राम. कुंडली गुरुधर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की, ब्रह्म चैतन्य आत्माराम गिरी बाबा की जय, धोंडीराज महाराज की जय, महाजोबा महाराज की जय, भैरवनाथ महाराज की जय, भवानी माता की जय, बोल भवानी माता की जय. ओळीवरती बोलण्या अगोदर अल्पासा परिहार देणं भक्ताचं आता कर्तव्य आपण की निमित्त या ठिकाणी जपलेले याची आपल्याला जाणीव आहे. गेल्या 4 वर्षापासून आपण एक दिवसीय नामेडणी सोहळा करत असतो. 3 वर्षे आपल्या निवासस्थानी सेवा झालेली आहे. ह्या वर्षी असं वाटलं पवित्र ठिकाणी आपण मंदिराच्या प्रांगणामध्ये काहीतरी सेवा करावी, एक अनोखा संकल्प काहीतरी करावा. ह्या निमित्ताने आपण येथे उपस्थित आहात. सेवेला सुरुवात करण्या अगोदर पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया, पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताची या, त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. सर्व उपस्थित भाविक भक्त ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थानं आपल्या दर्शनाचा योग प्राप्त झालेला आहे असे गुरुवर्य अशोकजी महाराज काकडे, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, या वार करी संतांच्या, या वार करी संतांच्या. तुम्ही माझ्यापेक्षा ज्ञानानं वयानं आपण सर्व श्रेष्ठ मंडळी आहात बरं का, जाणकार मंडळी आहेत. माझ्या माता भगिनी, आमचे दोन्ही नाना असतील, वकील साहेब असतील, मावडी असतील, गणेश असेल, तुम्ही आपल्या माझ्यापेक्षा वयानं सर्व श्रेष्ठ आहात. आणि मी एक कोण आहे, आम्ही कोण आहेत, आम्ही पोस्ट म्हणत बरं का माऊली. आम्ही कोणी देव नाही, आम्ही कोणी संत नाही, आम्ही कोण आहेत, पोस्ट म्हणत. आम्ही फक्त ज्ञानोबा तुकोबाराचे विचार फक्त जड जीवापर्यंत कसे पोचतील हा संदेश मी नानांना विनंती केली. नाना खऱ्या अर्थानं तुम्ही श्रेष्ठ आहात, तुमची सेवा करा. पण नाना म्हणतात माझे गुडघे दुखायला लागले आता. नाना रिटायर झाले. नानांना विनंती केली मी, कारण श्रेष्ठ महाराज मंडळी असल्यावर आपण बोलणं उचित ठरत नाही. बापूंनाही म्हणलं मी तुम्ही बोला, पण खऱ्या अर्थानं कृत्य झालो, इच्छा केली ती पावलो बरं का. कारण ज्या गावी केला वास त्याशी नसावे उदास. आपण ज्या गावामध्ये जन्मलो वाढलो त्या गावाला आपण उदास नसलं पाहिजे बरं का. नाना इतरत्र आम्हाला कुठेही व्यासपीठ भेटेल, आपल्याला इतरत्र कुठेही व्यासपीठ भेटेल, पण आपल्या गावामध्ये नवे नवे तर आपल्या घराच्या निवासस्थानाच्या पाठीमागे नवे नवे तर भैरवनाथांच्या पवित्र ठिकाणी जर आपल्याला व्यासपीठ भेटत असेल तर खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही किती भाग्यवान आहात. आपण काय करतो, 31 डिसेंबर आला की आपण
विनाकारण कुठलंही वायफळ खर्च करतो. पण खऱ्या अर्थानं तुम्हाला मान्य असेल 31 डिसेंबर नाना हा तुम्हाला मान्य असेल, पण माझ्या निसर्गाला मान्य असणारा 31 डिसेंबर हा नवीन वर्ष नसून महाराष्ट्रातील मराठी नवीन वर्ष म्हणजे आपला गुढीपाडवा. गुढीपाडव्याला आपला नवीन वर्ष सुरू होतं. कधी पोरांनो? गुढीपाडव्याला आपलं मराठी नवीन वर्ष सुरू होतं. पण खऱ्या अर्थानं आपण 31 डिसेंबरला काय करतो? असं ज्ञानदान महाप्रसाद असं न काय करता आपण काय करतो? इतरत्र वायफळ खर्च करतो, डीजे लावतो, धांगडधिंगा करतो. मग अशी तरुण पोरं खऱ्या अर्थानं परमार्थामध्ये उतरले पाहिजेत. आज माझ्या ज्ञानोबारायाने 16 वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. कधी लिहिली पोरांनो? 16 वर्ष. तुमच्याच वयाची होती माझी ज्ञानोबाराय. 16 वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. मग आपला 16 ते 18 ते 22चा पट्टा कुठे आहे आज करिअर कोणाला करायचंय? आज करिअर तुम्हाला करायचं, कारण तुम्हीच उद्याचे भवितव्य आहात. तुम्हीच उद्याचे आमदार, खासदार, नवे नवे उद्याचे तुम्ही मुख्यमंत्री आहात. नवे नवे तुम्ही उद्याचे कीर्तनकार आहात पोरांनो. मग आपल्याला वारकरी संप्रदायाचे पाय व्हायचे ना, तर प्रथम आपल्याला काय करावं लागेल? पवित्र तुळशी माळ परिधान करावं लागेल. आणि माळ घालून चालणार नाही. तर आपल्याला माझ्या ज्ञानोबारायांनी काय सांगितलंय? जैसे साच आणि मवाळ मिथुले जैसे रसाळ. आपल्याला गोड बोलायचंय. कसं? अमृतावानी गोड बोलायला सांगितलंय. कसं पोरांनो? कारण कीर्तन प्रवचन एक संवादशास्त्र आहे बरं का गणेशराव. कीर्तन प्रवचन हे संवादशास्त्र आहे. तुम्ही आम्ही बोललं तरच कीर्तन प्रवचन होईल बरं का. कारण जिथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. कीर्तनाच्या जागेवरती साक्षात पांडुरंग उभा असतो बरं का. माऊली कोणाच्या ना कोणाच्या रूपामध्ये इथे आता विठेवरचा मालक आलेला आहे. तुम्हाला आशीर्वाद देणार आहे. पण खरं सांगू का, महाराष्ट्रात ज्याला मोठं व्हायचंय ना त्याला मरावं लागतं. त्याचंच नाव महाराष्ट्र बरं का. जिवंतपणे तुम्हाला कोणीच चांगलं म्हणणार नाही. आता इथे नाग आहेत, 2 आहेत का नाही? त्याचं दर्शन घेणार. आणि तर इथं जिवंत नाग आला तर काय करणार तुम्ही? मारणार. जिवंत नाग आले मारणार. आणि ते नाग आहे तो दर्शन घेणार. म्हणजे काय? आज मेल्यानंतर माणसाला महत्व समजतं बरं का. जीवन जगत असताना ज्ञानोबा तुकोबाराच्या विचारानं आपलं जीवन असलं पाहिजे. आपल्या महाराष्ट्रामध्ये 5 मुख्य संत आहेत नाना. आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण भजनामध्ये दिंडीमध्ये 5 संतांचे नाव घेतो. त्याच्यामध्ये एक संत आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये. कोणचे? बोला. आता तुम्ही जाणकार, तुम्ही कीर्तनकार, कथाकार, प्रवचनकार, तुम्ही सर्व महाराज मंडळी इथे उपस्थित आहेत. पण 5 महाराष्ट्रामध्ये 5 संत आहेत. त्यातले एक आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये त्यांचं अधिष्ठान आहे. बोला. निळोबराय. वा. आपल्याच पारनेर तालुक्यामध्ये त्यांचं अधिष्ठान आहे. मग मला सांगा, आपल्या महाराष्ट्रामध्ये 5 संत आहेत. तसेच आपल्या कुळधरणमध्ये 5 संत आहेत. यादी सांगू का 5 संतांची? नाही माहिती आपल्याला. आपल्या कुळधरणमध्ये 5 संत आहेत हे आपल्याला जाणीव नाही. कारण सांगणारा त्या पात्रतेचा नाही. सांगणाऱ्याला आपण जाणीवपूर्वक जाणीव करून दिली पाहिजे. देऊ का यादी? एक म्हणजे धोंडीराज महाराज, दुसरे महाजोबा महाराज, दुसरे कानोबा महाराज, चौथे आप्पाजी महाराज आणि 5वे रामचंद्र महाराज. आपल्या कुळधरण गावामध्ये 5 संत आहेत. त्याची नावं आपल्याला जर माहीत नसतील, नवे तर आणखी पाठीमागे काय? श्री भैरवनाथाचं अधिष्ठान आहे. कारण मागे पुढे उभा राहे संभाळीत आलिया आघात निवाराया. आपल्या मागे पुढे देव असतो. आणि 6वं अधिष्ठान आमचं भैरवनाथाचं आहे. आणि 7वं कोणाचं आहे? महाराष्ट्राचं आराध्य दैवत कुळधरांची अस्मिता जगदंबा मातेचं अधिष्ठान आहे का नाही? मग मला सांगा, जर आपलं हे कुळधरण इतकं पवित्र गाव आहे, मला सांगा नावातच काय? कुळ आणि धरण. मी बाहेर गेलो ना कुठं बरं का नाना, तर म्हणतात तुमच्या कुळधरणला काय धरण आहे का? म्हणलं धरण नाही, पण धरणासारखी अंतकरणाची माणसं माझ्या कुळधरणमध्ये.
धरण नाही पण धरणासारखं अंतकरण आपलं असलं पाहिजे. कारण जगद्गुरु तुकाराम महाराजांनी कीर्तन करावं आणि जगाचा पोशिंदा माझा छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनामध्ये विराजमान व्हावं. त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला अशा थंडीच्या वातावरणामध्ये आपण बहुसंख्येने उपस्थित बरं का. आपण गर्दी कमी पण मला दर्दी लोक लागतात बरं का. भला मोठा मांडव बरं का नाना आणि 5 पांडव असले तरी चालतील पण जाणकार लोक पाहिजे तुमच्यासारखी अशी बोलली पाहिजेत. कारण कीर्तन एक संवादशास्त्र आहे आणि मी तुम्हाला ब्रह्मण्य सांगणार नाही पोरांनो, तुम्हाला समजेल ओमजेल असं बोललं पाहिजे. आज सर्व आपल्या घरामध्ये रामायण महाभारत सर्व आहे, आपल्याला सर्व माहिती आहे. श्रीकृष्णाला किती बायका आहेत, रावणाला किती बायका आहेत माहिती ना. मग आपल्याला आपलं जीवनच खऱ्या अर्थानं सुख दुःख मिश्रित आहे. पण आपल्याला जगायचंय कसं आहे. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे आपल्याला श्रवण करायचंय बरं का माऊली. आणि कीर्तनामध्ये माऊली पाहिजे बरं का. कारण समोर माऊली, माझ्या समोरही माऊली, गणेशही पाहिजे. नावं मुलांची चांगली सात्विक ठेवा रे पोरांनो. माऊली ठेवा, गणेश ठेवा, ज्ञानोबा ठेवा, तुकाराम ठेवा, संजीवन ठेवा, वेदांत ठेवा, महादेव ठेवा, आदित्य ठेवा, अशी गणेश नाव ठेवा. चांगले विचाराने काय होतं, जीवन जगत असताना तुम्ही मगाशी बोंबलत होतो. या तरुण पोरांनो आपण काय करा, कीर्तनामध्ये स्थानपन्न व्हा. जर तुम्ही गळ्यामध्ये जर पवित्र तुळशी माळ घातली ना पोरांनो, तरुण पोरांनो, जर गळ्यामध्ये जर पवित्र तुळशी माळ घातली तर तुमच्या गळ्यामध्ये निश्चित वरमाळा पडणार आहे. कोणची माळा? तुमच्या गळ्यामध्ये जर ही माळ असेल ना तर निश्चित तुमच्या गळ्यामध्ये ही माळ पडेल. कारण आज 40-40 वर्षाचे तरुण महाराष्ट्रामध्ये फिरत आहेत. खरंय का खोटे? मला सांगा, आज आम्हाला कीर्तनाचे फोन कमी येतात पण असे म्हणतात की महाराज तुम्ही महाराष्ट्रभर फिरत असता, मग एक काम करा, आमच्या मुलाला मुलगी बघा. कशी भेटेल मुलगी? जर तुमचे विचार सात्विक नसतील, जर तुम्ही कीर्तनामध्ये येऊन बसत नसता, कोण पोरीचं वाटोळ करून देणार आहे? म्हणून मी तमाम महाराष्ट्रातील माता भगिनींना माझी विनंती, कारण हे कीर्तन फक्त आपल्या कुळधरण मर्यादित नाही बरं का नाना. हे कीर्तन प्रवचन फक्त कुळधरण मर्यादित नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर लाईव्ह आमच्या सोमनाथजी भगत यांच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रभर व्हायरल होतंय. म्हणून मी महाराष्ट्रातील माझ्या माता भगिनींना विनंती करीन की आज आपण आपली मुलगी शेतकरी राजाला द्या. फक्त तो वारकरी संप्रदायाचा पायिक असला पाहिजे, तो फक्त माळकरी असला पाहिजे. ही सांगण्याची आज गरज आहे. आज काय खावं काय प्यावं ह्याचे सुद्धा आपल्याला भान नाही. माझ्या ज्ञानोबा तुकोबाराचं दिग्दर्शन केलंय. विक्त आहार विहार नेमिंद्रियाचे सार. गोड पौष्टिक आहार खायला सांगितलं आपल्याला संतांनी. काल कोणाकोणाला एकादशी होते त्यांनी बोट वरती करा. काल एकादशी आमच्या सोमनाथजी बबलूला एक होती, नानारायणला महाराज आहेत, आई आमची ताई इथं. बाकीच्यांना काय सांगतं, ज्यांच्या गळ्यामध्ये माळ नाही त्यांनी बोटवरती करा. वा 100% माळकरीत म्हणायचं. फक्त आमचे बबलू माळकरी नाहीत. अहो पवित्र तुळशी माळ आपण परिधान केली पाहिजे. तो आज सांगण्याची गरज आहे. आमचे तबला वादक राजेंद्र महाराज यांनाही आज आपण माळ घालणार आहे. गोड तबला वाजत पण त्यांच्या गळ्यात माळ नाही, पण अधिकार नाही. गळ्यात जर माळ नसेल तर आपल्याला कुठलाच अधिकार नाही. आपण टाळ सुद्धा घ्यायचे अधिकाराचे नाही. किमान आपल्याला काय करावं लागेल, तुम्हाला मगाशीच म्हणत होतं, या तबला तुम्ही गोड वाजवता. जीवन जगत असताना माझ्या ज्ञानोबा तुकोबाराचे विचाराने जीवन असलं पाहिजे. पोरांनो अवदान द्या. आमचा इथे जीव चाललाय, अवदान द्या. अवदान म्हणजे काय? आई बंद कर फोन. अवदान म्हणजे काय? ताई मला विक्षेप चालत नाही, बंद कर फोन. मला कीर्तना प्रवचनामध्ये विक्षेप बिलकुल चालत नाही. कारण मी बोलतो म्हणजे वाणीतून बोलत नाही, तर बीबीच्या देठापासून मी बोलतोय. जर एखाद्या चांगल्या श्रवणाला जर तुम्ही विक्षेप आणत असताल, ह्याच्यामध्ये फक्त एक माळकरी होत्या. आई आता तरी पुढे हाची उपदेश नका करून असा आयुष्याचा, ही सांगण्याची आमची पात्रता नाही. आमची पात्रता खरंच नाही पात्रता. नुसतं ज्ञानोबा तुकोबाराचं नाव घेतलं ना
तरी सुद्धा डोळ्यात पाणी येतं. किती संघर्ष केला हो माझ्या ज्ञानोबा तुकोबारायाने, किती संघर्ष केला माझ्या महाजोबा महाराजांनी, किती संघर्ष केला माझा धोंडीराज महाराजांनी. अहो जिवंतपणे नाही सांभाळलो माझ्या महाजोबा महाराजांना नाही. पंढरपूरला गेले माझे महाजोबा महाराज, नावाड्याने नाही घेतलं. खांद्यावरती घोंगडी होती माझ्या महाजोबा महाराजांची. आपल्या श्री क्षेत्र कुळधरामध्ये त्यांचं अधिष्ठान आहे. खांद्यावरती घोंगडी होती महाजोबा महाराजांची. घोंगडी टाकली भीमा नदीच्या काठेवरती माझ्या चंद्रभागेला घोंगडी टाकली. आणि आपण अशी घोंगडी ना अशी घोंगडी टाकली चंद्रभागेवरती माझ्या. आपण जसं म्हणतो ना नावाड्याला चल पुढं, तसे घोंगडीला आदेश केला. घोंगडीबाई चाल पुढे. येल तिलाहून पैल तिलावरती घोंगडीने प्रवास माझा महाजोबा महाराजांनी केला. आणि असे महाजोबा महाराज आपल्या इथे अधिष्ठान आहे आणि त्याचं आपल्याला दर्शन नाही घडती शोकांतिका महाराष्ट्राची. हो मुळात हे आपलं गाव पवित्र आहे आणि त्याच्यामध्ये जर कीर्तन प्रवचन होत असेल तर किती पवित्र आहे. माझी भाषा नाही. पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेते हरचे दास जन्म घेती, जेते हरचे दास जन्म घेती, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. जर तुम्ही ते भजन नाही केलं, तुम्ही जर नाही ऐकलं तर माझ्या बापाचं काही जाणार नाही बरं का. माझ्या बापाचं काही जाणार नाही. माझा बाप असो तर बापाचा बाप असो. आपण चांगली कर्म करायचं. तुम्हाला किती लोकांनी नाव ठेवू द्या, आपलं दुःख कधीही शेजाऱ्याला सांगायचं नाही. आपलं दुःख माझ्या भैरवनाथाला सांगायचं. कोणाला सांगायचं? दुःख आपलं निवारण करणार माझा देव आहे, माझा भगवंत आहे. अहो जीवन जगत असताना खरं सांगू का, आपल्या गोष्टी कधी चुकून द्यायच्या नाही. प्रत्येकाला संदेश दिलाय, प्रत्येकाला कॉल केलाय, प्रत्येकाला बोलवलंय. पण अशा धावपळीच्या युगामध्ये सर्वांपर्यंत पोहोचणं अशक्य ना आई, सर्वांपर्यंत पोहोचणं अशक्य ना. मग स्टेटस पाहिल्यानंतर आपण आलं पाहिजेत. कुठं आलं पाहिजेत? ही जर घोंगडी जर वर असल्यावर किती गर्दी होती आई, मग सांगायची गरज पडते का नाना? समजणे वाले को इशारा काफी है. ही जर घोंगडी जर वर असली तर किती गर्दी होती इथं, आणि हीच घोंगडी खाली पवित्र आहे. ही नारदाची गादी, ही जर घोंगडी खाली असली तर लोकांना म्हणावं लागतं चला चला चला, कीर्तन आहे, चला प्रवचन आहे, चला चला. पण नाही ना, आपल्या संसारातून आपल्याला वेळ नाही. चला हो पंढरी जाओ, चला हो देहुला जाओ, चला हो आळंदी जाओ, चला हो मांदळे जाओ, चला हो कुळधरण जाओ, जीवाच्या भैरवनाथा पाहू, जीवाच्या जीवलगा पाहू. चला हो पंढरी जाओ, चला हो पंढरी जाओ, जीवाच्या जीवलगा पाहू, जीवाच्या महाजोबा महाराज पाहू, जीवाच्या धोंडीराज महाराज पाहू, जीवाच्या जगदंबा माता पाहू. आपण काय करतो? नामस्मरण न करता आपण काय करतो? जर देवाला माझ्या भैरवनाथाला विसरलं तर काय होईल? आपण जर देवाला विसरलं तर काय होईल? माझी भाषा नाही.
मी पदरचं काय बोलणार नाही. मी प्रथम सांगितलं मी पोस्ट म्हणाय. जर तुम्ही भैरवनाथाला विसरलं तर काय होईल? विसरली तया थोर झाली हानी, विसरली तया थोर झाली हानी, पचतील खाणे 84च्या, पचतील खाणे 84च्या, विसरली तया थोर झाली हानी. अनुसया नानी, जर आपण देवाला जर विसरलो ना तर आपल्या घरामध्ये थोर हानी होत असते, होत असते. म्हणून काय करायचंय? देवाला भजायचंय. आपण देवाला काय करायचंय? आपण आईच्या उदरामध्ये 9 महिने असताना आपण आईच्या उदरामध्ये विठेवरच्या मालकाला एक प्रार्थना केली. आपण आई काय केली प्रार्थना? आपण आईच्या उदरामध्ये 9 वर्षे 9 महिने 9 दिवस होतो. ऐका, हे असं विक्षेप झालं नाही पाहिजे. आपण आईच्या उदरामध्ये 9 महिने 9 दिवस होतो. तर आपण विठेवरच्या मालकाला एक प्रार्थना केली आहे. काय केली? बोला ना आई, बोला ना. एक वेळ करी या दुखावे गळे, एक वेळ करी या दुखावे गळे, दुरितांचे जाळे उगवणे, दुरितांचे जाळे उगवणे, आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस, रात्र न दिवस पांडुरंग, रात्र न दिवस पांडुरंग. आपण विठेवरच्या मालकाला एक प्रार्थना केली आपण आईच्या उदरामध्ये. मी तुझी रात्रंदिवस सेवा करेन, नवस केला मी रात्रंदिवस तुझी पूजा करेन. पण बाहेर आल्यानंतर कलीचा वारा लागला आणि केव्हम केव्हम म्हणून रडू लागला, देवाला विसरला. आणि दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे, दिन दिवस ना कळे रात्र ना कळे. आपल्याला रात्रंदिवस असं परमार्थाचं वेड लागलं पाहिजे नाही आपल्याला, कारण संसारामधून आपल्याला वेळ नाही ना. मग अशी महाराजांनी सांगितलं, कामामध्ये काम काही म्हणा राम राम. आपण काय केलं पाहिजे? कामामध्ये भजन केलं पाहिजे. आपण स्वयंपाक करतो ना, बरं का आई, स्वयंपाक करताना आपण काय करतो? मिश्री लावतो. आणि मिश्री लावल्यानंतर आपली मुलं क्लास 1 अधिकारी होते का मला माहिती नाही, पण निश्चित ती पोर इडी निघते तुमची. जर मुलं सात्विक विचाराचे जर घडवायचे असतील तर आपल्याला नामस्मरण हे साधन सोपं आहे. एक चाल तुम्हाला शिकवणार आहे बरं का आई, फक्त एवढंच घेऊन जा. पाठीमागे 2 मिनिटं चाल म्हणायची आणि भजन करताना, स्वयंपाक करताना आपण रोज भजन करायचं बरं का. सर्वांनी पाठीमागे भजन करा. श्रीराम जय राम जय जय राम, 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 जय राम जय जय राम, राम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, जय राम जय जय राम, राम जय राम जय जय राम. टाळे वाजवा, तुमच्यासाठी तुम्ही टाळे वाजवा. सर्वांनी टाळे वाजवा. टाळ्या माझ्यासाठी नाही वाजवायच्या, कारण लेकोराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसे कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. बरं का आई, तुम्ही ना एक मायेचा ओलावा आहे. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत काम काम काम. तुम्हाला वेळ नाही ना, हरिपाठ करायला वेळ नाही, काकडा करायला वेळ नाही, भजन करायला वेळ नाही. मग स्वयंपाक करताना काय करायचं? भजन करायचं.
आणि भजन गोड वाटलं पाहिजे. आज भजन आपल्या कुटुंबातील सदस्यांना नाही आवडलं तरी चाललं, पण निश्चित माझ्या भैरवनाथाला आवडेल बरं का. भजन सातत्याने केलं पाहिजे. आपण काय करतो, सातत्य आपल्याकडे नाही. मार्गशीर्ष महिना आला की गुरुवार धरता, उपवास करता. नवरात्र सोहळा आला की नवरात्र उत्सवामध्ये 9 दिवस उपवास करता का नाही उपवास? आणि दसऱ्या दिवशी काय करता? बोकड कापता. हे सांगण्याची गादी नाही, पण नका असा परमार्थ माझ्या भगवंताला मुळीच आवडत नाही. महाराजांनी मला सांगितलं, माझ्या संत गाडगे बाबाने सांगितलंय, कोणाची हत्या करू नका, कोण्या जीवाचा ना घडो मत्सर. कुठल्या जीवाचा मत्सर नाही घडला पाहिजे. माझे गाडगे बाबा अगोदर परिसर स्वच्छ करायचे. आता मागासे आम्ही प्रयत्न केला थोडं स्वच्छ करण्याचा, कीर्तनाच्या अगोदर परिसर स्वच्छ करायचे आणि मग कीर्तन करायचे. त्यांचा एकुलता एक मुलगा गेला. गाडगे बाबांचं काय नाव, मुलाचं नाव गोविंदा. असंच कीर्तन चालू होतं. एक विसमाला म्हणले, बाबा तुमचा एकुलता एक गोविंदा गेला हो बाबा. बाबांचं उत्तर किती मार्मिक प्रमाण होतं. किती मेली ना कोटी आणि काय रडू एकासाठी. कोटी मेले ना, गेले का नाही? आजा मेला, पंजा मेला, बाप देखत नातू पंतू तोही तैसा झाला. मला सांगा भाऊ, प्रमाण तुमच्याबरोबर सूट होते. त्यांचा आजा मेला, बापही गेला आणि देखत नातूही गेला का नाही? कुठे गेला? इथेच गेला. आज त्याला 14 वर्षे झालं. किती? 14 वर्षे. म्हणजे मला सांगा, रामाचा वनवास गेला का नाही? 14 वर्ष झालं रामप्रभू वनवासाला गेलते. 14 वर्षे. त्याप्रमाणे त्याचं नावही राम होतं, श्रीराम अशोक काकडे. आणि त्याच्या स्मरणार्थ इथे आपण महाप्रसाद आयोजित केलेला आहे. जीवन जगत असताना मला सांगा, इथे नाही गुरु आले अवतार, येरते पामर जीव किती. स्वर्गीय आमचे विठ्ठल महाराज काकडेही गेले, रामाही गेला, देवादिकाला राहता आलं नाही. मला सांगा, कोविडच्या महामारीमध्ये किती हानी झाली आपल्या कुलधर्मामध्ये. ज्याला हात नाही त्याला विचारा हाताची किंमत, आणि ज्याला पाय नाही ना त्याला विचारा पायाची किंमत. जशी त्याला माय नाही ना त्याला विचारा मायेची किंमत. माझ्या राहुल दळवीला विचारा मायेची किंमत. माझ्या नानाला विचारा. अहो, जीवन जगत असताना चांगलं जीवन जगा. आपल्याला सणाचाही भरवसा नाही बरं का आपला. पण मला सांगा, मी ते प्रवचन करतोय, माझा काय आहे का भरवसा? आहे का? म्हणून आपल्याला काय करायला संतांनी आपल्याला सावध केलं. काय? क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. आपल्याला संतांनी सावध केलंय, पण आपण काय करतो? त्यांना म्हणलं चला कीर्तनाला. अशी लेकरं पैदा करा की म्हणली पाहिजे चला कीर्तनाला, चला प्रवचनाला, चला हरिपाठाला चला. अशी सात्विक विचाराची पोरं पाहिजे. अशी कोळी कन्या पुत्र होते जे सात्विक, तयाचा हारिक वाटे देवा. हो तयाचा हारिक वाटे देवा. कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक, बीज लगाया बबुल का तो आम कहा से आए. आपण सर्व शेतकरी वर्गात ना. मला सांगा, जर आपण बाबळीचं झाड लावलं तर काय येईल? काटे येतील. म्हणून चांगलं पेरा, चांगलं उगवेल. जर तुम्ही आंब्याचं झाड लावलं तर काय येणार आहे सीजनला त्याला नाना? आंबे. म्हणून चांगलं पेरा, चांगलं उगवेल.